ओम स्वस्तिनेन्द्रो वृतश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न राष्ट्रवारिष्ठ नेहमी स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। तुम्ही हळद कुंकू लावून घ्या. आचमन करायचं. आता हात लावा. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. सोडून द्या खाली पाणी. ओम गोविंदाय नमः. हात जोडायचे दोघांनी. ती आरती घ्या तिथली. ओवाळायची देवाला. आरती करायची. ताट घ्या हातामध्ये. सुख करता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपाजयाची सर्वांगी सुंदर पुढे सेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. सत्यनारायण महाराज की जय. सत्यनारायणाची पूजा घातली ना तरी हा गॅरी काही सुधारायचा नाही. गेला असेल आता केड्याला भेटायला. तेच तर म्हणते मग कशाला करायची पूजा. इट्स पॉइंटलेस. आणि काय ग कशाला दिलेस त्याला 2 days. अगं मी खरं सांगू का, मला यावेळेला ना गॅरी जरा सिरियस वाटला म्हणून मी म्हटलं की 2 days घे. सिरियस वाटला तसं काही होणार नाहीये. एकदाच काय तर रिझल्ट लागू दे यार प्लीज. त्यांनी इथे राहायचं का आपण इथे राहायचं काय तो एकदा बघून घेऊया. आपण कुठे जायचं. हॅलो चनू बेबी, हे आपलं घर आहे. हे तू विकत घेतलेलं घर आहे. त्याला जायचं तर जाऊ दे आणि त्यालाही कशाला जाऊ दे. अगं आपण बिझनेस करणार आहोत. आपल्याला मॅन पॉवरची गरज आहे. त्याच्यासाठी त्याला वापरून घेऊ ना. ऍक्च्युली आत्ताच सगळं झालं असतं पण त्या राधिकामुळे सगळं बोंबललं. आय स्वेअर मम्मा पहिलं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि ते पण कोणाचं तर राधिका सुभेदारचं. दिस इज बॅड लक आय एम टेलिंग यू. आता पण केवढे पैसे कमवले असते यार. पण नाही ना कमवले. मम्मा काय करायचं होता. डोंट वरी चनू बेबी, मी आले आहे ना. मी तुला सेटल केल्याशिवाय इकडनं आता जाणार नाही. मी अशी गप्प बसणारच नाही. आता आपण दाखवून द्यायचं हम भी किसी से कम नहीं. मम्मा तू आहेस म्हणून तूच बाकी सगळे झूट आहेत. आयुष्मान वखंड सौभाग्यवती व. काय मोठ्या माणसांना नमस्कार करा आता. बरोबर. सगळ्यांना नमस्कार करायची गरज नाही. सगळ्यांना मिळून एकच नमस्कार करा. हे चांगलंय. तुला करून घे वेगळा नमस्कार. करू. सुखीरा. तुमच्या दोघांकडे पाहून मन कसं अगदी तृप्त झालं. सौमित्र, तुम्ही गुणवंत आहात, श्रीमंत आहात. आता आयुष्यवंत व्हा. बस एवढाच आशीर्वाद देऊ शकतो. आणि त्याच डोळ्यांनी तुझ्या सुखी संसाराचं सुखही आज अनुभवलं. पहिल्यांदाच लेकीच्या सासरी आलेल्या आई बापांना आता आपल्याला लेक कायमची तुटली अशा भावनेने वाईट वाटत असतं. पण आमचं तसं नाहीये. आता बघ ना, तुझं आडनावच बनहट्टी आहे. म्हणजे तुझ्या नावातच हट्ट आहे. त्यामुळे वसुंधराबाई, आम्ही राधिकाला आमच्या घरी बोलवण्यासाठी कायम हट्ट करणार आहोत. काही काळजी करू नका महाजनी काका.
अहो तुम्ही जेव्हा केव्हा राधिकाला बोलवाल ना त्यावेळेला ती तुमच्याकडे येईल, तुमचा हट्ट पूर्ण करेल. क्या बात आहे. हो पण हे तुम्ही म्हणताय, सौमित्रांनी पाठवायला हवं ना तिला. अरे झाली का पुन्हा तुझी थट्टा सुरू? अरे मग तू पाठवणार आहेस की नाही ते आधी सांग. हो 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 पाठवी ना. जेव्हा केव्हा राधा सांगेल ना मला तेव्हा मी तिला सोडेन, आणि जेव्हा ती म्हणेल तेव्हा मी तिला परत घेऊन येईन. आनंदचं शिका काहीतरी. काय शिका काहीतरी, त्याच्या बोलण्यावर राहू नकोस, विश्वास ठेवू नकोस. तो आता उत्साहाचा बराच सगळं हो हो करतोय. हो माहेरी. हो पूजा आटोपली. आपल्याला ते गिफ्ट द्यायचं ते देणार की बा, विसरलात? अहो विसरलोच की. आपण नाना हे गिफ्ट आपल्या सगळ्यांच्या वतीनं आहे ना. हात लावा बरं सगळ्यांनी. हात कशाला, तुम्ही वरिष्ठ आहात, तुम्ही द्या. बस देऊन टाका. हा. सुंदराताई या ना सामोर या ना. या. हा. अहो ही गिफ्ट आणायची काहीच गरज नव्हती. अहो ती गजांत लक्ष्मी आहे. तिच्या आशीर्वादानं तुमच्या घरात कायम सुख समृद्धी नांदो अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. भाऊजी अहो असंच नाही द्यायचं, मूर्ती काढून द्यायची हातात. सौमित्र तूच. आता गजांत लक्ष्मी आहे तर लक्ष्मीलाच देतो. थँक्यू. छान आहे. बरं आता कोणीही जेवल्याशिवाय जायचं नाही. हा नाही नाही, आम्ही जेवायला नाही थांबू शकत. अहो असं काय करता? अहो मी कल्पना दिली होती तुम्हाला आधी. हो पण आम्ही तसं तुम्हाला आधी सांगितलं होतं. का बरं तुम्हा सगळ्यांना असं सुखात पाहून अगदी पोट भरलंय बरं आमचं. का हो? कसं आहे, जाता जाता यशवंतरावांची गाठभेट झाली असते तर बरं झालं असतं. डॅडची मीटिंग पण कदाचित संपली असेल, पण तुम्ही जाऊ नका, तुम्ही सगळे बसा, मी एक फोन करून बघतो त्याला. ओके बसा बसा, घाई नका करू प्लीज. कॉन्फरन्सची वेळ येऊन 15 मिनिटं होऊन गेले. कुठे आहेत आपली मंडळी? सर ऑन द वे आहेत ते, ट्रॅफिक मध्ये अडकलेत सर. हेल हाव आय हेट डिलेज. अच्छा बाय द वे, आज संध्याकाळी मी तुम्हा लोकांची एक स्पेशल मीटिंग घेणार आहे आफ्टर ऑफिस आवर्स. ओके आपण अकाउंटिंग आणि फायलिंग ज्या पद्धतीने करतो ना, आय वॉन्ट टू चेंज दॅट. आय वॉन्ट टू चेंज द होल सिस्टम. ऑलराईट. सध्या कोण बघताय का अकाउंटिंगचं काम? तुम्ही ही कॉन्फरन्स संपली की मला कॅबिन मध्ये येऊन भेटायचं. ऑलराईट. येस सौमित्र. डॅड कुठेस तू? सौमित्र यावेळेला मी कुठे असतो? आय एम इन द ऑफिस. ते माहितीये मला, पण संपली नाही का तुझी मीटिंग अजून? अरे नाही ना, आय टेल यू, हा मुंबईचा ट्रॅफिक म्हणजे ना, ते लोक पोचलेच नाही येत अजून. अरे मग डॅड तू इथे कधी येणार आहेस मग? का काय झालं, माझ्या वाचून काय अडलंय का? अरे प्रॉब्लेम असं नाही, पण आज पूजा आहे, तू इथे असायला हवा होतास ना. लोक विचारतात सगळे डॅड कुठे वगैरे. ओह कम ऑन सौमित्र, मी 1000 वेळा तुला सांगितलंय पूजा वगैरे असल्या गोष्टींमध्ये मला शून्य इंटरेस्ट आहे म्हणून. हे बघ माझं काम हीच माझी पूजा. ऑलराईट. चल मी फोन ठेवतोय, डोंट डिस्टर्ब मी नाउ. अरे पण मला माहिती होतं हेच उत्तर मिळणार, उगाच फोन केला. जग बदलेल पण हा नाही बदलणार. अरे तुम्ही लोक बसा, कॅरी ऑन. मिस कर्नाटकी प्लीज अजून एकदा फोन लावा आणि बघा हे लोक कुठे पोहोचलेत. हो सर करते, लगेच करते. हाँ ओके सर, नो प्रॉब्लेम. येस 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 सर, नो प्रॉब्लेम. एक्सक्यूज मी, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे का? हां मला सरांना भेटायचं होतं. कोणत्या सरांना? हेच SB कंपनीचे ओनर यशवंत बनहट्टी. ओके सर, अपॉइंटमेंट घेतली आहे तुम्ही? नाही अपॉइंटमेंट नाही घेतली. सॉरी सर, तुम्हाला त्यांना नाही भेटता येणार.
मॅडम प्लीज बघा ना, म्हणजे मला आता भेटता आलं तर फार बरं होईल. सॉरी सर. ऍक्च्युली तुम्ही असं करता का, त्यांना फोन करून त्यांना फक्त माझं नाव सांगा, ते ओळखतात मला, म्हणजे कदाचित. अपॉइंटमेंट नसताना ऐन वेळी असं काही कळवणं आम्हाला अलाउ नाहीये सर. मग असं करता येईल का, त्यांचा मुलगा सौमित्र बनहट्टी माझा मित्र आहे, म्हणजे आम्ही एकत्रच होतो कॉलेजला, सो ती ओळख सांगता येईल का, ते कदाचित. सौमित्र सरांना तुम्हाला भेटायचं असतं तर मी अपॉइंटमेंट घेऊन दिली असती, पण मोठ्या सरांच्या बाबतीत आम्ही असं नाही करू शकत सर. नेक्स्ट टाइम येताना तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन या सर. मोहिनी, कॉन्फरन्सची वेळ झाली तरी अजून काहीच तयारी झालेली नाहीये. गुरुनाथ सुभेदार, हीच संधी आहे. यशवंत बनहट्टींना आज भेटलंच पाहिजे, सोडू नकोस. ऐक ना, म्हणजे आधी आमची फक्त सौमित्राशीच ओळख होती, मग वसुंधरा त्यांची थोडी थोडी ओळख व्हायला लागली, पण बाबांची काहीच माहिती नव्हती ना. खूप टेन्शन आलं होतं ग, तुझं कसं होईल, काय होईल. हो ना, तुझ्या सासूबाई रुसून बसल्या होत्या ना, मी तर काळजीतच पडले होते बाई. बरं झालं बाई, थोडक्यात सगळं निभावलं, देव पावला का. मी काय म्हणते, तुला काही त्रास नाही ना इथे नक्की? नाही नानीजी, बिलकुल त्रास नाही. आता तुम्ही पाहताय ना किती हस्त खेळतं घर आहे, काहून त्रास असेल. आणि ज्या घरानं मला माझ्या मुलासकट स्वीकारलंय ते घर असं मला त्रास देईल का? पण तुझे सासरे जरा विचित्रच नाही का ग स्वभावाने? आता असते एखाद्याचा स्वभाव का राधिका, आपण जमवून घ्यायचं नाही. हो, पण अगं त्या लग्नाच्या दिवशी तर इतकं टेन्शन आलं होतं, भीतीच वाटत होती मला. म्हणजे त्यांना कोणाचा धक्का लागला तर काय म्हणतील, त्यांच्या कपड्यांची इस्त्री मोडली तर काय म्हणतील, खूप खूप भीती वाटत होती ग. हो, पण आज जरा पूजेच्या दिवशी घरात थांबले असते तर बरं झालं असतं नाही? हो ना. नाही, पण आज त्यांना बरीच कामं होती, खूप मीटिंग्स होत्या, आणि ते दिसतात तसे नाहीयेत. हा, एकदम शिस्तीच आहेत, पण कामाच्या बाबतीत घरामध्ये एकदम वेगळे आहेत ते. आता आज सकाळचीच गोष्ट सांगते ना तुम्हाला, सौमित्र आणि अथर्व दोघं जण झोपले होते, उठतच नव्हते. मी इतक्या वेळा उठवलं, आईंनी उठवलं, तरी ऐकायला तयारच नाही. शेवटी तो भोंगा असतो ना अथर्वच्या खेळण्यातला, तो वाजवला बॉम करून. तेव्हा दोघं जण उठले. पण बाबांना ऐकू आलं, ते आतनं आले आणि त्यांना असं वाटलं की सायरन वाजला म्हणून. एकदम घाबरलेले होते, मोठमोठे ते ओरडायला लागले, अगदी लहान मुलासारखं. खरं की का? नवीनच ऐकतो वेळ. म्हणजे नाही, आज सकाळी जे घडलं ते तुम्हाला सांगते. ते खूप चांगले आहेत, अगदी लहान मुलासारखे आहेत, आपल्या अथर्वासारखे. वा वा, छान छान. आम्ही जेव्हा आता ह्याच्या पुढे तुझ्याकडे येऊ किंवा तू आमच्याकडे येशील त्यावेळेस तुझ्या सासरचं हे हसू असंच तुझ्या चेहऱ्यावर राहू दे. मग सगळ्यांचा आशीर्वाद आहे ना माझ्या पाठीशी, मग मी कायम आनंदातच राहणार. राधिका, मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं होतं. आई बोला ना. नाही, मला का वाटतंय की आज जरा आम्ही अथर्वला घेऊन जाऊ का, म्हणजे. हा, अगं आम्हाला पण आठवण येते ना त्याची. म्हणजे आता आजच पूजा झाली तर 2 दिवसासाठी नेतो आम्ही. हा, म्हणजे तेवढंच तुला आणि सौमित्राला थोडा वेळ मिळेल, एकमेकांची नव्याने ओळख होईल, समजून घ्यायला जरा सवड मिळेल ना, म्हणून म्हणतोय. जाऊया का? अरे यार, का आठवत नाहीये यार? आनंद, गेली 10 मिनिटं मी इथे बसू नये यार, तुला आठवतच नाही तुला काय सांगायचं आहे. ऑलमोस्ट इथे आहे, मला सुचेल आता. बरं ऐक ना, सोड ना. हा, चल एक सेल्फी घेऊया, आपण हळद कुंकू दिसतोय. हा, चल ना. ए काय यार, तू मसाला नो डब्बू आखो याद आली हळद कुंकुने मधून. अरे मला यार, तो शब्द काय होता तो? एक कंटाळा आला यार आनंद. चल थांब यार, मी तो शब्दावरनं मला तो गाणं आठवतोय. मी आता हळद कुंकू, तू माझ्या डोक्यात काय? घुंगट. घुंगट
घूंघट की आड़ से दिल भर का दीदार अधूरा रहता है. आला का माझ्यावर? हम आपके है कौन. ओके, या भेंड्या खेळायच्या ना. ए, तू वेडा आहेस का? मग गाणं का आठवत का स्वतःवर असं ह घेतलं? अरे मी तो घुंगट नाही यार, एक सेकंड, तू ना मला कन्फ्युज करतोय. एक मिनिट, तो गाणं पण वेगळं आहे. तो घुंगटवर ना, घुंगट की अडचण नाही, घुंगटवर ना तो जुनं गाणं रे. तो याचं काय बोलताय तो भाई, त्यांचं गाणं आहे ना तो. घुंगटवरून जुनं गाणं, तो त्यांचं त्यांचं अमिताभ बच्चनचं. हो ते सुहाग रात है घूंघट उठा रहा हूं मैं. आलोच मी. सुहाग रात है घूंघट उठा रहा हूं मैं. हो. शर्मा के तू मेरी बाहों में. जे काय बोलायचंय ना ते मोकळेपणाने बोल. आनंद, खरंच कळत नाहीये मी काय बोलतोय. काय झालंय? काय बोलायचंय तुला? तुझं बेड, तुझं बेडरूम, इथे मी काय सगळं सजवणार आहे. तुझा फर्स्ट नाईटची तयारी करणार आहे मी. सजवणार आहेस? अरे हे काय वेडा झालायस का आनंद? अरे हे काही असं काही करू नकोस. अरे वेडा काय वेडा, तू वेडा नाहीये म्हणूनच करतोय. आणि हा वेडेपणा तुला पण लागला होता. माझं आणि जेनीचं लग्न झालं होतं तेव्हा तू हे केलं होतंस की नाही? आनंद, तुमची गोष्ट वेगळी होती, आमची गोष्ट वेगळी आहे. प्लीज. सगळ्यांना वाटतं, मलाही वाटलं होतं. असं वेगळेपणा काहीच नसतं. मला नंतर कळलं की आनंद, आनंद ऐक ना, मी तुला रिक्वेस्ट करतो बाबा, प्लीज असं काही करू तू नको. गप्प बस, गप्प अरे बस. यार, आनंद, ऐक माझं ना. ठरलेलं आहे, माझं सगळं ठरलेलं आहे. मी तेच करणार आहे. तू मध्ये काही बोलू नकोस. हा, मी मस्त काहीतरी डेकोरेट करणार आहे. ओके, मला ना याच्यावर इन्स्पिरेशन मिळाली. तुझ्या डेकोरेशन मध्ये ना एक खूप मोठा वेगळेपणा आहे, माहिती का? अंधार असणार. काय? हा काय? हा, जा 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 जा. मी जरा डेकोरेशनचा. शनू बेबी, शनू बेबी लिसन. हे बघ शनू बेबी. काय मम्मा, काय चाललंय तुझं? अगं बघते ना हा कुठे गेलाय ते. हे बघ, तू तुझ्या गॅरीला अजून नीट ओळखलं नाहीये. मम्मा प्लीज, गॅरीला मी जितकं ओळखते ना तेवढं कोणीच ओळखत नाही, तू सुद्धा. ओके, उगाच त्याला 2 days दिलेस, काही जमणार नाहीये त्याला करायला. मग आता तू काय करणार आहेस? बघते ना कुठे गेलाय. छोटा मुलगा आहे ना, माझी जबाबदारी आहे. आय शुड कॉल हिम, सी वेअर ही इज. Excuse me. एक्सक्यूज मी. Who are you? ते मी यशवंत बनट्टींना भेटायला आलोय. तुम्ही काय त्यांना आता कॉन्फरन्समध्ये भेटणार होतात? हा, तिथेच कॉन्फरन्स रूम मध्येच भेटणार होतो मी. त्यांनी तुम्हाला अपॉइंटमेंट दिली का? हो. नाही, सॉरी, अपॉइंटमेंट नाही आहे माझ्याकडे. पण सर मला त्यांना भेटायचं, प्लीज 5 मिनिटं भेटू द्या. 1 मिनिट. एक तर तुमच्याकडे अपॉइंटमेंट नाहीये आणि तुम्ही सरळ आत येत आहे. यांना आत कोणी सोडलं? सर, मी त्यांना अपॉइंटमेंट घेऊन यायला सांगितलं होतं. सर, तुम्ही इथे का आलात? सर, मला माहिती आहे मी अपॉइंटमेंट न घेता आलोय आणि ते चुकीचंच आहे. पण मला आज त्यांना भेटणं फार गरजेचं आहे. मी 5 मिनिटं भेटतो. आणि बघा, आज त्यांची खूप महत्वाची कॉन्फरन्स आहे. ते कुणालाही भेटणार नाही, तुम्ही या. सर, ते मला ओळखतं. तुम्ही नाव सांगितलं तर मला. ते तुम्हाला ओळखत असले तरी आज भेटणार नाहीत. प्लीज लीव्ह सर. सर, रिक्वेस्ट करतो एकदा मला फक्त नेक्स्ट टाइम अपॉइंटमेंट घेऊन या. आत्ता निघा प्लीज. रिक्वेस्ट आहे सर, प्लीज तुम्ही सांगा. प्लीज लीव्ह सर, प्लीज.